झालेल्या अपघातातील मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार सुरू झालाय। सर्व मृतांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा अंत्यसंस्कार होतोय। अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर हा अंत्यविधी पार पडतोय। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांनी एकच टाहू फोडलाय। यावेळी मंत्री गिरीश महाजन, आमदार श्वेता महाले, खासदार रामदास तडस, आमदार संजय गायकवाड इथे उपस्थित आहेत। बुलढाण्यात झालेल्या अपघातातील मृतांवर हा सामूहिक अंत्यसंस्कार सुरू आहे। बुलढाण्यातील त्रिशरण चौकातील स्मशानभूमीत हा अंत्यविधी पार पडतोय। यातच आता अंत्ययात्रेत नातेवाईकांचा एकच आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय। मन हेलावणारी अशी ही दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर बुलढाण्यात झालेल्या या अपघातातील मृतांवर आता सामूहिक अंत्यसंस्कार सुरू आहे। याची दृश्य सध्या आपण पाहू शकतोय। सर्व मृतांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा अंत्यसंस्कार पार पडतोय। काल अत्यंत भीषण असा अपघात बुलढाण्यात झाला आणि त्यात 25 जणांचा मृत्यू झालेला आहे। यातील मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार सुरू आहे। सर्व मृतांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा अंत्यसंस्कार होतोय। अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यविधी पार पडतोय। मृतांच्या नातेवाईकांनी एकच टाहू फोडलेला आहे। यावेळी मंत्री गिरीश महाजन, आमदार श्वेता महाले, खासदार रामदास तडस, आमदार संजय गायकवाड इथे उपस्थित आहेत। बुलढाण्यातील त्रिशरण चौकातील स्मशानभूमीत हा अंत्यविधी पार पडतोय। काल अत्यंत भीषण असा अपघात बुलढाणा जिल्ह्यात झाला। यात 25 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण सुखरूप आहेत। या मृतांवर सामूहिकरित्या अंत्यसंस्कार सुरू आहे। सर्व मृतांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा अंत्यसंस्कार पार पडतोय। अत्यंत मन हेलावणारी अशी ही दृश्य आपण इथे पाहू शकतोय। अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर हा अंत्यविधी पार पडतोय। मृतांच्या नातेवाईकांनी एकच टाहू फोडलेला देखील आपण या दृश्यात पाहू शकतोय। तर मंत्री गिरीश महाजन कालपासून इथे उपस्थित आहेत। आमदार श्वेता महाले, खासदार रामदास तडस आणि आमदार संजय गायकवाड देखील इथे उपस्थित आहेत।